आकाशे धनी हाती आले घावडाव आमुचा माय बाप देव काय त्रिभुवनी बळ काय त्रिभुवनी बळ अंगी आमुच्या सकळ हाती आले घावडाव आमुचा माय बाप देव तुका म्हणे सत्ता तुका म्हणे सत्ता आवगी आमुचीच आता हाती आले गावडाव आमुचा माय बाप देव विठ्ठला परिभवग्नभीष्टदोहं तीर्थास्पदं शिवविरञ्चनुतं शरण्यं भृत्यारतिहं प्रणतपालभवाब्धिपूतं वन्दे महापुरुषते चरणारविन्दं सम्पाद्य ज्ञानञ्च विदाय भक्ति विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं कलावज्ञ जीवोद्धरावतारं कलाकाङ्कतेजो कामोदिवक्त्रं कलानीशवादापनोदार्हदक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो
तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा वीरू सहज लिले उदकी वया रक्षिल्या निज हस्ते निळामणी धराला हाती तरी द्याल मती निरुपम अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा वीरू हे सारस्वताचे गोड तुम्हीच लाविले जी झाड तरी अवधानामृत वाढ सिंपोनी की जे प्रभू मी जे जे बोले ते ते तुमचे निश कविले मनोनी अवधारी जो आपुले आपण देवा सो मंत्रहीन क्रिया नकाचर्या विचारू सेवेमध्ये जमाधरा कृपा करा शेवटी फोडिले भांडार धन्याचा हमाल मी तव हमाल भारवाही सेवेकरता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबारायांचा असून महाराजाच्या अभंगामध्ये थोडा विकू देणार आजचा अभंग म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी जे पत्र पाठवलेलं आहे त्या पत्रातला हा 6व्या क्रमांकाचा अभंग आहे. विठाल छत्रपती शिवाजी राजांनी महाराजांना जो नजराना पाठवलेला होता, महाराजांची परिस्थिती बघून महाराजांचा परमार्थ बघून राजांनी जे आपलं शाल श्रीफळ आणि जे काही रत्न माणिक मोती जे सोनं नाणं पाठवलेलं आहे, महाराजांनी ते तर घेतलंच नाही, मात्र त्याच्या मोबदल्यामध्ये हे 10 अभंगाचं पत्र लिहिलं छत्रपती शिवाजी राजांना. राजे थोडा बीस कमी द्या, तुम्ही आम्हाला गरीब समजून हा नजराना किंवा ही दक्षिणा किंवा ही भेट म्हणून आम्हाला जे पाठवलेली आहे असं काहीही नाही. आम्ही या त्रिभुवनाचे आम्ही मालक आहे, तीही त्रिभुवनी आम्ही वैभवाचे धनी, या तिन्ही भुवनाचे आम्ही धनी म्हणजे मालक आहेत. महाराज या त्रिभुवनाचे मालक तुम्ही झाले कसे, तर आमच्या हातामध्ये देव आला, हाती आले घावडाव, गाव म्हणजे काही संकट आणि डाव म्हणजे परमात्मा आमच्या हातामध्ये आला. कोण आला हातात, आमचा मायबाप देव, देव आमचा मायबाप झाल्यामुळं आता आम्हाला पैशाची व्यवहाराची संसाराची चिंता काही राहिली नाही. त्रिभुवनामध्ये जेवढं बळ आहे तेवढं बळ आमच्या अंगामध्ये आलं का, आमच्या अंगात देव आला, देवाची शक्ती आमच्या अंगात आलेली आहे. काय त्रिभुवनी बळ अंगी आमच्या सकळ, सगळंही बळ आता आमच्या अंगात आलेलं आहे. महाराज एवढं बळ आलं कशामुळं, तर हाती आले घावडाव आमचा माय बाप देव, आमचा बाप माय देव झाल्यामुळं तुका म्हणे सत्ता अवघी आमुचीचा. आता राजे जेवढी काही परमार्थिक सत्ता आहे या सत्तेवर आता आमचा अधिकार असल्यामुळं आम्हाला तुमच्या धनाची गरज नाही. बस हाती आले घावडाव आमुचा माय बाप देव, अशा या अर्थाचा अभंग आहे. विठाला विठाला वर्ताळा या पुण्यपावन पवित्र भूमीमध्ये चालत आलेला अखंड हरिनाम सप्ताह श्रीमद भागवत कथा ज्ञानदान यज्ञ ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण समस्त ग्रामस्थांच्या वतीने तन मन धनाने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अतिशय उल्हासाने प्रेमाने थाटामाटाने सर्वजण ग्रामस्थ मंडळी एकत्रित येऊन हा आपला दरवर्षीप्रमाणे उत्सव साजरा करत असतो. याचा दरेन अभिमान करीना पुले जतन. आणि या उत्सवामध्ये जवळजवळ आता 15-20 वर्षापासून आम्ही फिरायलो आजूबाजूला, मात्र वर्ताळा कधी पाहिला नव्हता आम्ही. आजूबाजूचे सगळे गावं झाले, मात्र वर्ताळा कसं कोणीकडे बसला होता देव जाणे. परंतु त्या आमचे पंडित महाराज वगैरे गावातली मंडळी भजनी मंडळी या सर्वांच्या वतीनं आमचे मारुतराव पाटील एकवा मिका पडेन निराळा आयसा सांडोनी सोहळा. आणि हा सोहळा म्हणजे जगद्गुरु तुकोबारायांचा आपण देहूला जाऊ शकत नाही. सध्या लातूरला फार भव्य दिव्य माऊलीच्या
नियोजनामध्ये सोहळा पार पडत आहे. जगद्गुरु तुकोबारायांचा 375वा वैकुंठ गमन सोहळा न भूतो न भविष्यती. जरी आपण जाऊ नाही शकलो मात्र सगळे कीर्तन लाईव्ह आहेत आणि ते कार्यक्रम झाल्याच्या नंतर आपण मोबाईलवर कधी पण बघू शकतो. बघा काय ते वैभव शब्द सांगायसारखं नाही. चला तर जगद्गुरु तुकोबारायांचा हा वैकुंठ गमन सोहळा, महाराजांचं जी जन्मतारीख सांगितलेली आहे 1608 मध्ये, 21 जानेवारी 1608 ला महाराज जन्माला आले, अवताराला आलेले आहेत. जन्माला म्हणण्यापेक्षा अवताराला आले. आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची जन्मतारीख 19 फेब्रुवारी 1630 या सालामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आले. बघा तर महाराजांचं एकंदरीत वय सांगितलं 42 वर्ष. फक्त ज्ञानोबारायांचं वय सांगितलं 21 वर्ष 3 महिने. तुकोबारायांचं वय सांगितलं 42 वर्ष. नाथबाबाचं वय सांगितलं 62 वर्ष. आणि सगळ्या संत मालिकेमध्ये जास्त आयुष्य भोगणारे आमचे नामदेव महाराज यांची वयोमर्यादा आहे 82 वर्षाचे नामदेव महाराज. वा. तर आपल्या सर्वही संतांनी जे ज्ञानोबारायांनी जे काम केलं, पायाचं काम माऊलीनं केलं. ज्ञान देवे रचिला पाया आणि कळस हे 2 गोष्टी फार महत्वाचे नाही का. महाराज म्हणतात भिंत एका दिवसामध्ये आपण घर जर बांधलं, पाया जर पक्का जर नसल तर काय होणार आहे. पाया विन भिंत तातडी पाया जर पक्का जर नसेल तर इमारत केवढीही राहू द्या कधी ढासळून पडल ते सांगता येत नाही. म्हणून पायाच्या ठिकाणी देवनिया जीव वडिले साधीला ठाव. ज्ञानोबाराच्या आई वडिलांनी देहांत प्रायश्चित इंद्रायणीमध्ये घेतलं. पहिल्यांदा जीव द्यावा लागला त्या पायामध्ये. पाया असा मजबूत केला ज्ञानोबारायांनी. मग पायाला जे पिल्लर उभे करतो की नाही आपण, पिल्लर कोण झाले. जनार्दन एकनाथ. खांब दिला भागवत धर्माचा हा मजबूत खांब नाथ महाराजांनी दिला. नाथाला सर्वांनी सहकार्यही केलेलं आहे. आणि सगळ्यात मोठं जे महत्वाचं काम आहे ते म्हणजे कळसाचं काम महत्वाचे महाराज म्हणतात. बघा कलशस्थानी जगद्गुरु तुकोबार आहे. आता मंदिराला कळस बसवला, वरी बांधकाम कोणी करते का. होय, कळस बसवला, बांधकाम समाप्त झालेला आहे. देवळाची कामा कळसू, कळस बसला, बस काम झालं. तस वाहिला कळस
कलश तानी झाली. आता कळस व्हायला ना बस तेथे स्थिरावला रस. तुकोबारा हे यांचा संप्रदाय चैतन्य संप्रदायाचा आहे नाही का. महाराजांचा संप्रदाय चैतन्य संप्रदायाचे जगद्गुरु तुकोबारा आहे. दत्त संप्रदायाचे नाथ बाबा आहेत. दत्त माझी माता, दत्त माझा पिता. आणि नाथ संप्रदायाचे ज्ञानेश्वर महाराज आहेत. एव गुरुक्रमे लादिले समाधी धन जे आपुले ज्ञानोबाराय सांगतात. ना आदि गुरु शंकरा तयाची ही शिष्य परंपरा. बोधाचा संसारा झाला जो आमुते. ज्ञानेश्वरीच्या 18व्या अध्यायाच्या शेवटला माऊली सांगतात आमची गुरु परंपरा ही महादेवापासून चालत आलेली. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा. म्हणून नाथांची ज्ञानोबाराची परंपरा ही नाथ संप्रदायाची, तुकोबारायची चैतन्य संप्रदायाची आणि नाथ बाबा हे दत्त संप्रदायाचे. 3 संप्रदाय एका जागी आले आणि 3 संप्रदायातून एक संप्रदाय बाहेर पडला तो म्हणजे वारकरी संप्रदाय. आणि या वारकरी संप्रदायाचे जे श्रेष्ठ सांगितलेले आहेत हे म्हणणं कोणाचं आहे? सामान्य माणसं म्हणणं. तुका सर्व श्रेष्ठ, तुका सर्व श्रेष्ठ, तुका सर्व श्रेष्ठ हे प्रमाण ज्ञानोबारायचं प्रमाण आहे. जेव्हा रामेश्वर शास्त्रीजींनी तुकोबारायचा गाथा पाण्यामध्ये बुडवला, नुसता बुडवला का वह्यात टाकल्या, मात्र त्या कागद पुन्हा वरी येतील म्हणून त्या वह्याला दगड गुंडाळली, दगड बांधली, जळी दगडासहित वया. आणि मग अपमान केल्यामुळं रामेश्वर शास्त्री यांच्या ते अनगळ शहा तर शास्त्रीजींनी त्या विहिरीमध्ये स्नान केल्यामुळं अंगाचा दाह लागला व्हायला. शास्त्रीजींच्या अंगात पाण्याच्या वर आल्याबरोबर ती विहीर पाण्याची होती, पिण्याची होती. शास्त्रीजींनी स्नान केल्यामुळं अनगड शहा नावाच्या फकीरानं रामेश्वर शास्त्रींना शाप दिला, या विहिरीचं पाणी लोक पितात आणि तुम्ही इथं स्नान केल्यामुळं तुम ऐसेही तैरते रहो, डुबते रहो. तो सिद्धीनं संपन्न होता, मुस्लिम होता, फकीर होता, मात्र चांगला होता. कमीच राहू. जेव्हा शास्त्रीजी पाण्याच्या बाहेर आल्याबरोबर अंगाचा दाह लागला व्हायला, शास्त्रीच्या शिष्यमंडळींनी अंगावर अभिषेकच केला. अशी घागर धरली, थेंब 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 पाणी अंगावर. ज्ञानोबारायच्या दरबारात आली, माऊली मला याच्यातून सोडवा. माऊलींनी स्वप्नामध्ये सांगितलं तुम्ही ज्याची निंदा केली की नाही त्याच्यामुळं तुमच्या अंगाचा दाह व्हायला लागलेला आहे. अहो तुका सर्वश्रेष्ठ प्रिय आम्हा थोर जोका अवतार नामयाचा. तू निंदा केल्यामुळं मनोनी ही बाधा जडली तुझ. मग जाऊन त्यांचा तुम्ही माफी मागा. शास्त्रीजींनी एकच अभंग वाचला तुकोबारायच्या गाथ्यातला, कोणता? चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती. अभंग वाचल्याबरोबर अंगाचा दाह एकदम शांत झाला. असे जगद्गुरु तुकोबाराय की राम प्रभूपेक्षाही श्रेष्ठ अधिकारानं आहेत. बघा शास्त्रींनी दृष्टांत दिला राम प्रभूचा आणि सिद्धांत सांगितला तुकोबारायचा. जळी दगडा सहित वया तारी येल्या जैशा लाया. राम प्रभूना सेतू जे बांधला, थोडसा विकुराव द्या. सेतू कोणासाठी बांधला हो? राम प्रभून वानरासाठी सेतू बांधला. आणि जगद्गुरु तुकोबारायाने गाथा लिहिला कोणासाठी? नरासाठी. महाराजांनी गाथा लिहिला नरासाठी आणि राम प्रभून सेतू बांधला वानरासाठी. बर, राम प्रभून काम सिद्ध झाल्याच्या नंतर सेतू बाण मारला आणि तो सेतू भंग केला. तिकडचे राक्षस इकडे येऊ नये आणि इकडचे लोक तिकडे जाऊ नये. आता ते आपण मोबाईलवर जर टाकलं तर सेतू ते पूर वगैरे दिसतो.
तो सेतू आज दिसत नाही, मात्र जगद्गुरु तुकोबारायांनी जो अभंगाचा सेतू तयार केला, हा अभंगाचा सेतू प्रत्येकाच्या घरामध्ये आहे. असं कोण म्हणते? राघव सागरात पाचान काढिले, राघव बघा वा, पाण्यावर लाह्या जशा तराव की नाही तशी अभंग तरली. काय सोपी गोष्ट आहे का? जे भगवान बाबा आहेत, भगवान गडाचे बाबा पण पाण्यावर आदर बसायचे, पाण्यावर बसून ज्ञानेश्वरी वाचायची. बैसोनी पाण्यावरी वाचली ज्ञानेश्वरी, नारायणाचे कैवारी ऐसी कीर्ती चराचरी, आरती भगवान बाबा चिदानंदाचा गाभा. देवाचा सेतू भंग पावला. राम तुकाराम दो नाम एक अंग, उनका सेतू भंग गया, इनका सेतू अभंग. अनगड शहा नावाचा फकीर मुस्लिम माणूस तुकोबारायाबद्दल हे उद्गार काढले, राम तुकाराम एकच नाव, अंग दोन आहेत. रामाचा सेतू भंग पावला त्रेतायुगामध्ये, मात्र जगद्गुरु तुकोबारायाचा सेतू म्हणजे अभंग. इनका सेतू अभंग. हा गाथा किती दिवस राहिलो? जोपर्यंत गाथा आहे, कोणी म्हणत सूर्यचंद्र आहे तोपर्यंत नाही, जोपर्यंत गाथा आहे तोपर्यंत चंद्र सूर्य राहतील. गाथा नाहीसा होईल तेव्हा चंद्र सूर्यही उगवणार नाहीत. असे जगद्गुरु तुकोबारायांनी चारही वेदाचा अभ्यास केला. पहिल्यांदा साधक अवस्था महाराजांची काही पाठ केली, संतांची उत्तरे. तुकोबारायाचं लग्न वयाच्या 12व्या वर्षी झालेलं आहे. बोलोबांची इच्छा होती की आपल्या डोळ्यासमोर लग्न झालं पाहिजे. मोठा भाऊ सावजी हा तर विरक्त होता, लग्न झाला आणि निघून गेला, पुन्हा आला नाही. आणि महाराजांच्या 17व्या वर्षी एका वर्षात घरातले 7 माणसं मेली. आई वडील मरण पावले. एका वर्षात दुष्काळही आला. महाराजांच्या दुकानामध्ये बसायचे होते ना. तुका बैसला दुकानी, चुकविल्या 84च्या पानी. महाराजांनी व्यवसायही अगोदर केला. जोडून या धन उत्तम व्यवहारी. व्यवसायही केला आणि व्यवसाय प्रत्येकानं केला पाहिजे बरं का. भाग्याचे नि बडसे, उद्यमाचे नि मिसे, समृद्धी आपजैसे घर रिगे. जेव्हा आई वडील गेल्याच्या नंतर आई वडिलाची इच्छा होती की तुकोबाने आपला व्यवसाय पुढे चालवावा, आणि डोळ्यासमोर आई वडील गेले हे बालवयामध्ये, हे ऐकल्यावर थोडं वैराग्य निर्माण झालं महाराजांना. मग ते दुकान काही दिवस बंद केल्यामुळे सगळं गिऱ्हाईक दुसऱ्या दुकानावर वळल्या गेलं, आणि हळूहळू जेवढं जमवलेलं होतं तेवढं सगळं संपून गेलं. गरिबी आलेली आहे. दुष्काळे आटले द्रव्यने लामा, एक स्त्री अन्न करता मेली. महाराजांना पुढे 3 मुलं झालेले आहेत. 2 मुली झाल्या, काशीबाई आणि भागीरथीबाई. तर 3 मुलं 2 मुली. रुखमाबाई नावाची पहिली पत्नी मरण पावल्यामुळं पुण्याच्या शाहूकाराची मुलगी जिजाबाई, तिचं नाव आवलीनं नाव घेत होते, आवली, आवडीचं नाव. असा महाराजांचा दुसरा संसार सुरू झाला. जगद्गुरु तुकोबारायांनी आपल्या संसाराचं वास्तव जे स्वरूप आहे अभंगामध्ये लिहून टाकलं. आमची परिस्थिती कशी होती?
परिस्थिती आपण सांगतो का झाकून ठेवतो? आपल्या घरातली परिस्थिती आपली बायको सांगतो का? आपल्या बायकोचं आपण कोणी, मुलाचं, घराचं, दाराचं कोणी सांगत नाही, नाही का? जगद्गुरु तुकोबारायांनी झाकून काहीच ठेवलं नाही. बरे झाले देवा बाईल कर्कशा, बायको आमची घरी रोज भांडती म्हणले महाराज. म्हणले आम्ही सदैव सोडकी. का बरं बायको भांडती? आमची काही कमवतच नाही म्हणले. पैसे काय नाही, सप्ताह करतो नुसतं नारळच घेऊन घरी जातो म्हणले. आता बायको भांडणार नाही तर काय? त्या झनाची झाली या तुटी, कांता वसवसोनी लागे पाटी. महाराज म्हणतात प्रपंच कोणाचाही असो, पैशा विना संसार चालत नाही. आणि तुकोबारायांना धन म्हणलं बस, तुका म्हणे धन आम्हा गो मासा समान. गाईच्या मासासारखं दुसऱ्याच्या धनाला महाराज मानायचे. म्हणून परधन परद्रव्य हे चित्तातच नव्हतं. देखील या धन मृतिके समान, अशी महाराजांची परिस्थिती होती. मात्र महाराजांच्या कीर्तनामध्ये मोठमोठाले लोक रंगून जायचे. घरामध्ये काहीच नाही, मात्र शब्द प्रभू त्यांच्या शब्दामध्ये सामर्थ्य आहे. लोक म्हणायचे आमच्या घरी गाडी आहे, बंगला आहे, खायला आहे, प्यायला आहे, मात्र आमच्या जीवनामध्ये आनंद नाही. आणि याच्याकडे जर बघितलं, जाऊ पुढती बेकी उतरी घर राखीती. महाराज जे आमच्या जवळ आहे ते तुमच्या जवळ नाही, आणि तुमच्या जवळ जे आहे ते आमच्या जवळ नाही. काय तुकोबारायाजवळ? तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू, तुका म्हणे खातो आनंद होता. लोक तोंडाकडे बघायचे, काही घरामध्ये नाही, एवढा आनंद आहे कशाचा, नाही का? महाराजांच्या कीर्तनामध्ये लोहगावला तुकोबाराच्या देहूमध्ये छत्रपती शिवाजी महाराज कीर्तनात येऊन बसायचे. बघा काय राजे होते हो. आणि सुरुवातीच्या काळामध्ये बरं का, आपलं सगळं चरित्र रामभाऊ महाराज, गुरुवर्य रामभाऊ महाराज राऊत बाबाचं चरित्र आहे का तुकोबाराच्या बद्दल? महिपती महाराजांनी जे लिहिलेलं आहे, छत्रपती शिवाजी महाराज तरुण वयामध्ये त्यांना भजनाची कीर्तनाची एवढी गोडी लागली. मासाहेब जिजाबाईनं सांगितलं, महाराज आमचा शिवबा जर कीर्तन भजन जर करू जर लागला, हे राजकुमार आहे, राजाचा मुलगा आहे, आणि धर्माची जिम्मेदारी ही राजावर जेवढी आहे तेवढी महाराज लोकांवर आहे. महाराजा आणि राजा या दोघांचीही जिम्मेदारी. धर्माचे पालन करणे पाखांड खंडन. त्या काळामध्ये परचक्र यायचं, म्हणजे इस्लाम धर्माचे लोक आपल्या धर्मावर आक्रमण करायचे. आईसाहेब जिजाबाईंनी सांगितलं, तर असे जर महाराज कीर्तनामध्ये बसून विरक्त जर होऊ लागले, युद्ध करणार नाहीत, तर मग हे राज्य सांभाळायचं कोण? तुम्ही त्यांना काही उपदेश करा. तिथे महाराजांनी हा अभंग लिहिला, धर्माचे पालन करणे पाखांड खंडन. छत्रपतींनी महाराजांचं दर्शन घेतलं आणि सांगितलं, महाराज तुमची आज्ञानं मी राज्यकारभार कराव. मग महाराजांनी पुढं घरी गेल्याच्या नंतर आई आलेली, आईसोबत गेलेले. महाराजांनी जेव्हा तुकोबारायाचे कीर्तन ऐकले, धर्म नीती ह्याचा सगळा अभ्यास केलेला आहे. म्हणून तो त्यांच्या पवाड्यामध्ये आपण म्हणतो ना, कर्तव्याचे करुणी पालन परनारीला बहीण मानून, बोळवण केली सुभेदाराच्या सुनेची, आठवण ठेवा शिवरायाच्या गुणाची. का
या देशासाठी परवान केली तनाची. आमच्या तुकोबारायाने त्या भंडाऱ्या डोंगरावर आलेल्या बाईला जसं वाटी लावलं की नाही, जाई होतो मातेनं करी सायास, तसं छत्रपतींनी तुकोबारायाचा आदर्श ठेवलेला आहे. एकदा महाराज कीर्तनामध्ये बसले आणि परचक्र, सगळ्या परचक्रानं येडा घातला कीर्तनाला. सगळे लोक शस्त्र घेऊन तयार. बघा, ते परचक्र आलेलं होतं, सैन्य आलेलं होतं, परंतु ते म्हणले शिवबा कीर्तनामध्ये बसलेले आहेत आणि कीर्तन तुकोबारायाचे. ते इस्लाम धर्माचे होते, मात्र ते म्हणले कीर्तनामध्ये आपण व्यत्यय करू नये, कीर्तन होईपर्यंत आपण असंच थांबूत म्हणले. त्यानं कीर्तन होईपर्यंत सगळ्या कीर्तनाला, मंदिराला येडा घातला. महाराजांच्या लक्षात आलं की छत्रपतींना पकडण्यासाठी हे सैन्य आलेलं आहे. देवाचा धावा केला. राजा जर पकडल्या गेला तर कसं करावं, काय चमत्कार केला तुकोबारायांनी. महाराज जेवढे कीर्तनाला आलेले माणसं होते तेवढे सगळे शिवाजी महाराजच झाले. सगळ्याला दाढ्या, सगळे महाराजच लागले दिसायला. ते म्हणाले इनमे से शिवबा कोणसा आहे. आता देवानं शिवबाचं रूप घेतलं आणि देव जे कीर्तनातून जे पळाले म्हणसाल, हा शिवबा भाग गया म्हणता म्हणता सगळं सैन्य जे पळालं कोणाच्या माग, देवाच्या माग. हो, देवच झाले तो शिवबाचा अवतार. शिवाजी महाराज देव झाले. असे पळाले सैन्य, जे पळाले सैन्य, जे अजून पळालं, अजून शिवाजी महाराज त्यांच्या हातामध्ये लागले नाही. तर ते शिवाजी महाराज कीर्तनामध्ये येऊन महाराजांच्या नतमस्तक व्हायचे, पाया पडायचे, धर्मनीतीचा अभ्यास करायचे आणि आपले गुरु मानलेले, त्यांना आपल्या तुकोबारायांना गुरु मानलेले. आपल्या गुरुची परिस्थिती अशी असल्याच्यामुळं महाराज हे श्रीमंत होते. न सांगता न काही म्हणता तुकोबारायासाठी महाराजांनी हत्ती घोडे घेतले बोलावून. त्या हत्ती घोड्यावर पालख्या ठेवल्या. सोनं नाणं माणिक मोती सगळं काही त्याच्यावर भरलेलं आहे, पैसा अडका सगळं, खायला प्यायला, आणि देहूला वाटे लावलेला आहे. जेव्हा हा नजराना तुकोबारायाच्या समोर देहूला आलेला आहे, तेव्हा तुकोबारायांनी हा नजराना बघितला आणि महाराजांच्या तोंडातून शब्द काय बाहेर पडले, जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, राजे आम्ही या त्रिभुवनाचे राजे, तेही त्रिभुवनी आम्ही वैभवाचे धनी. हा 6व्या क्रमांकाचा अभंग आहे. पहिला जो अभंग आहे पत्रातला, ते पहिला अभंग आहे, दिवट्या छत्र घोडे येतो बऱ्यात न पडे. राजा तुम्ही जे पाठवलेलं आहे तुमचा मान सन्मान आम्ही ठेवतो, मात्र आम्हाला याची गरज नाही. तुमचे रवित धन ते माझं मृतिके समान. तुम्ही राजे असं करा, तुम्ही गळ्यात मस्त तुळशीची माळ घाला, कंठी मिरवा तुळशी, व्रत करा एकादशी, मनवारीचे दास तुका म्हणे मज ही आस. दुसरा अभंग बघा, राजे आम्हाला तुम्ही समान आहेत, मुंगी आणि राव आम्हा सारिकाची जीव. कसा जीव आहे तर त्याच्या पुढचा अभंग आहे, नाही विचारित मेघ हागंदरी आणि शेत. जसा पाऊस पडताना मंदिराच्या समोरही पडतो किंवा गावाच्या घाण जागेवरही पाऊस पडतो, त्या पावसाला घाण जागा काय आणि चांगली जागा काय, काही घेणं देणं नाही. माळकऱ्याच्या शेतातही पडते आणि बिगर माळकऱ्याच्या शेतातही पडते. त्याप्रमाणे आम्हाला मुंगी आणि राव म्हणजे राजा, आम्हाला दोन्ही सारखेच आहेत. आम्हाला भेदभाव तुमच्याबद्दल काही बोलायचं नाही, तुम्ही फार मोठे आहात. मात्र राजे हे सगळं पुन्हा पुन्हा भेटल. पुनर्वेतम पुनर्मित्रम
पैसा हा प्रारब्धानं भेटत असतो. तिथं अभंगलीला महाराजांनी धन मान प्रतिष्ठा ही तो सुकराची विष्ठा. सुकर म्हणजे डुक्कर आणि डुकराची विष्ठा म्हणजे परमार्थातलं धन मान आणि प्रतिष्ठा. आम्हाला याची गरज नाही. सोन्याचे पर्वत करवती पाषाण, अभंग हे की राजे सोन्याचे पर्वत करता येतील. आपण नवनाथ पोथी सगळ्यांना ऐकली. गोरक्षनाथ महाराजांनी जेव्हा मच्छिंद्रनाथांना स्त्री राज्यातून परत येत असताना त्या मैनावतीनं काय दिलं सोबत? सोन्याची वीट दिली. राहू द्या म्हणले तुमच्यासोबत. ते मीननाथ वगैरे वीट वगैरे दिली. पडशीमध्ये वीट टाकली गोरक्षनाथ महाराजांनी. आणि जंगलाचा रस्ता थोडा आड रस्त्यानं जात असताना मच्छिंद्रनाथ सारखे म्हणायचे, गोरक्षा काही भीती तर नाही म्हणले इथं. ते म्हणायची भीती कशाची, आपल्याला काय म्हणले, आपल्याजवळ का. त्या पडशीमध्ये वीट होती ना, फक्त मच्छिंद्रनाथाला माहीत होतं. मागं पाहायचे, इकडं तिकडं बघायचे, पुन्हा थोडं चालायचे, मागं इकडं तिकडं बघायचे. म्हणजे यांना भीती कशाची वाटायली. गोरक्षनाथ महाराजांनी पडशीमध्ये बघितलं काय तर सोन्याची वीट. ती वीट दिली फेकून. त्याने फेकून दिल्यावर मग पुढं मुक्कामाच्या ठिकाणी दाखव बरं म्हणले पडशी. ते शिष्य होते ना गोरक्षनाथ महाराज. पडशी दाखवली तर रिकामी पडशी. आप डर नाही, डर तो पीछे गई म्हणले. फेकून दिली ती डर. भीती ज्याची होती ते फेकून दिलं म्हणले. मच्छिंद्रनाथ लागले दुःख व्यक्त करायला, गोरक्षा अरे तू माझा शिष्य आहे तर मला न विचारता ती सोन्याची वीट काढून टाकून दिली. तेव्हा गोरक्षनाथ महाराजांनी लघुशंका केली. लघवी केली ना तिथं, लघुशंका. लघुशंका केल्याबरोबर जे पर्वत होते, झाडं माती धोंडे सगळे कशाचे झाले? मच्छिंद्रनाथ महाराजांना सोन्याची लागली दिसायला. महाराज म्हणतात, सोन्याचे पर्वत करवती पाषाण, अवघे रानो रान कल्पतरू, परिया दुर्लभ विठोबाचे पाय, ते उपाय न चलती. काही करता येईल मात्र देवाचे पाय फार दुर्लभ आहेत, हे भेटणं अवघड आहे. आणि नंतर मग महाराजांनी सांगितलं, आम्हाला काही गरज नाही राजे. तुम्हाला जे तुमची कृतज्ञता असल्यामुळे तुम्ही आम्हाला एवढा नजराना पाठवला ना, मात्र आम्हाला त्याची भूक नाही, आम्हाला गरज नाही. आम्ही कसे आहेत? रतीही त्रिभुवनी, आम्ही वैभवाचे धनी. विठाला असं तुकोबारायाकडं कोणतं वैभव होतो? काय वैभव होतं महाराजाकडं? जेव्हा महाराज बाजाराला जायचे देहू पुण्याच्या, 80 वर्षाची म्हातारी तेलाची कॅटली घेऊन निघाली. उन्हाळा दिवस, ऊन पडलेलं, खालून पाय भाजायलेत, वरून सूर्यनारायण. हा तर थोडा विकू द्या. निघाल्याच्या नंतर महाराजांनी विचारलं, म्हणले आजी कुठं चालली? म्हणले बाजाराला. काय आणायचे तुला? म्हणले तेल आणायचे. जुन्या काळामध्ये फक्त तेल साखर वगैरे आणायचे बाजारातून, बाकी गावात भेटत नव्हतं.
महाराज म्हणले एवढं ऊन तापलंय, 12 वाजलेले आहेत, तू वाकून चालली, हातात काठी आहे, कवा जाशील कवा येशील, तू काय कर या झाडाखाली बस म्हणले, मी बाजाराला चाललो, जाता जाता तुझी कॅटली आणि कॅटलीमध्ये किती तेल आणायचं ते पैसे दे आणि झाडाखाली बस. म्हातारीला बरं वाटलं. म्हणले तुकोबा ही कॅटली हे पैसे वाण्याच्या दुकानात न्या आणि तेल आणून द्या. महाराज गेले वाण्याच्या दुकानात, म्हणले एवढ्याचं तेल घाल म्हणले या कॅटलीमध्ये. त्यानं जेवढे पैसे होते तेवढ्याचं तेल टाकलं. म्हातारी हुशार होती, तिच्या वळखणीचं तेल येत होतं क्या 10-5 रुपयाचं. तिची वळखण होती की एवढं तेल आलं की आपल्याला 7 दिवस घोर नाही, 8व्या दिवशी पुन्हा बाजाराला जायचं. तिनं वळखण पाहिली, तुकोबानं काही पैसे तर खाल्ले नसतील म्हणली बाजारातले, बराबर तेल आलेलं थाप मारा. आणि महाराजांच्या हातानं तेल आणल्यामुळं 7 दिवस झाले तरी ते तेल रेषेच्या खाली येईच नक्की हो, जेवढ्याला तेवढं तेल राहिले. अहो त्या म्हातारीनं खिचडीन भजे करून खाली 8 दिवस. आता तरी तेल संपल, तेलच काही संपलं. ते सिद्धीचं तेल होतं, हात लागल्यामुळं सिद्धी होती तुकोबारायाकडे. तर ही गोष्ट तिनं लगेच मोबाईल घेतला, गावातल्या बहिणीला सांगितलं, म्हणले बाई तेल आणायचं का, तुकोबारायापाशी कॅटली देऊन टाकली. बहिणीची कॅटली, त्या बाईनं तिनं तिला अख्ख्या गावाच्या तेलाच्या कॅटल्या महाराजाच्या हातामध्ये. कॅटल्या हातात बसवणं, लोकांना दोरे आणल्या, महाराजाच्या हातापायाला कंबरला तेलाच्या कॅटल्या बांधल्या. एवढ्याचे पैसे कॅटलीत पैसे टाकान महाराज घेऊन यायचे. जिजाबाईच्या कानावर गेलं, याचा मुर्दा म्हणे याचा गावातलं तेल आणाले, घरात फोडणीला तेल नाही. रिद्धी सिद्धी कल्पतरू कामधेनू घरी, परिणाई भाकरी बक्षावया. घरामध्ये मात्र संध्याकाळची भाकर नव्हती महाराजांच्या. जेव्हा जिजाबाईला राग आला, कळालं सगळ्या गावाला तेल आणाले ना आपल्या घरी तेल आणणं म्हणल्याच्या नंतर तुकोबारायांनी सांगितलं, आवले हे तेल आपण वापरू शकत नाही का, हे तेल म्हणजे सिद्धीनं आलेलं तेल आहे. सिद्धी लावी पिसे कोण तया पुसे, नेले राजहंसे पाणी काय. महाराजांना सिद्धीनं जर ठरवलं असतं, जसा एक ब्राह्मण त्याला मंत्रतंत्र येत नव्हते, ज्ञानोबारायाकडे गेला, माऊली माझ्यावर काहीतरी कृपा करा म्हणले, लोकांना सत्यनारायण अभिषेकाला तरी बोलवावं, काहीतरी ज्ञान द्यावं म्हणले मला. माऊली म्हणले आता माझं दुकान तर बंद झाले, मात्र देहूला एक दुकान चालू आहे तुकोबारायाचं, तुम्ही असं करा देव बाप्पा, जा म्हणले तुकोबारायाच्या गावात तुम्ही काहीतरी घेऊन जा. मग काय घेऊन जाव, त्याला वाटलं तुकोबारायाकडे सिद्धी आहे ना. पहिल्यांदा त्यानं 2-4 नांगराच्या काही आपल्या वखराच्या पासा फिसा गोळा केल्या, लोखंड घेऊन जा म्हणले. महाराजानं पाहिलं की सोनं होते, त्याचं व्हायले वज व्हायले म्हणून बारीक कोळप्याची पाच घेतली. तुकोबाराय तिथं भजन करू लागले दगडावर. म्हणले महाराज मला आता काशीला जायचे, म्हणले माझ्यासाठी काहीतरी देसाल का. प्रवचनाला आलेली लोक म्हणले, तुकोबाराय म्हणले ब्राह्मण काशीला चालेत, काहीतरी तुम्ही द्या. व्रत करविता अर्ध पुण्य लागे, मोडविता दोघे नरका जाती. ज्या दगडावर तुकोबाराय बसले त्या दगडाला सोने एका म्हातारीनं तांब्या आणून दिलता, पितळचा. म्हणले तुकाराम बुवा हे तांब्या द्या म्हणले या ब्राह्मणाला. महाराजानं तो तांब्या घेतला आणि दगडाला लावला, लावल्या बराबर ती झाला सोन्याचा. चमचम लागला चमकायला. आलेल्या प्रवचनाला बाया होत्या, माणसं होते, कळालं महाराज ज्या दगडावर बसले त्याला तांब्या लावला की सोन्याचा. बाया प्रवचनात बसतील होय, भगुनीचे भगुनी गेले आणायला घरी. महाराज दगडावर बसले तोपर्यंत तो झाला परीस, आणि लोक भांडे घेऊन येईपर्यंत महाराज उठल्या बराबर ते झाला दगड. विठाला जगद्गुरु तुकोबारायाजवळ सगळं वैभव होतं, मात्र त्या वैभवाचा आपल्या संसारामध्ये उपयोग केला नाही. तसं नामदेव महाराजांच्या घरात काय नव्हतं, परिसा भागवताच्या बायकोनं जो परीस आणून दिला, नामदेवरायाच्या घरी घम 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 लागला सुगंध स्वयंपाकाचा यायला. म्हणले कसं काय, बायकोनं सांगितलं आता आपण गरीब राहिलो नाही, आपल्याला परीस आला म्हणले. महाराज म्हणले दाखवा परीस कसा राहते. परीस बाईनं हातात ठेवला. नामदेव महाराज जे पळस सुटले नामदेव टेकडीपासून चंद्रभागेत दिला फेकून. लागले बायाचे भांडणं. परिसा भागवताची बायको नामदेवरायाची बायको म्हणले आमचा परीस कुठे गेला सांग.
ते भांडण गेलं चंद्रभागेत. नामदेवरायांनी चंद्रभागेतली वाळू अशी उचलली, हात लावल्याबरोबर सगळी वाळू काय झाली? परीस. प्रत्यक्ष प्रचिती वाळवंट परीस केले. हे सगळी ही रिद्धी आणि सिद्धी जरी जवळ होती, मात्र त्याचा वापर आपल्यासाठी केला नाही. वैभव आपण भागवतामध्ये दुपारी विषय होऊन गेला. जे उद्धव महाराज होते, अंगद होते, उद्धवजी, भक्त प्रल्हाद, नामदेव महाराज, हे कोणाचे अवतार आहेत? हे तुकोबारायाचे अवतार आहेत. हे सगळेही 4 अवतार तुकोबारायाचे आहेत. नामदेवरायाच्या काळातला एक प्रसंग सांगतो. जेव्हा दामा शेट्टीने नामदेवरायाला मंगळवेढ्याला व्यापाराला पाठवलं, म्हणजे नामा, आपला जो खानदानी व्यवसाय आहे की नाही, कपडे विकायचा, शिंपी होते ना नामदेव महाराज, घेऊन गेले. नामदेव महाराज झाडाखाली बसले. झाडाखाली बरेच दगड होते. नामदेवरायांनी बघितलं, म्हणले सगळे दगडच लागले देव दिसायला. म्हणले देवा, एवढं ऊन तापायले, थंडी वाजायली, पुन्हा पाऊस पडायला, आणि तुमच्या अंगावर कपडे नाहीत म्हणले. नामदेवरायांनी कातर घेतली, नवा कपडा घेतला. ते दगड जेवढे जेवढे होते तेवढे देव दिसू लागले. जसे दगड आहे तसा कपडा, 1 मीटर 2 मीटर 4 मीटर कपडा कापला, सगळ्या दगडाला वाय देऊन टाकला कपडा. मस्त आजचा धंदा लय नंबर 1 झाला म्हणले. काय एक कपडा एक दशी उरू दिली नाही. म्हणले आपल्या बाबांना जर विचारलं व्यवसाय धंदा आजचा कसा झाला, व्यापार, आणि एवढा माल आपण ज्याला दिलाय त्याच्यातला एखादा जामीनदार लागेल की नाही म्हणले. ज्याला दिला तो एक माणूस आणि ज्याच्या समोर दिला तो एक माणूस. एक जामीनदार ठेवला, त्याचं नाव म्हणले तुम्ही गणोबा म्हणले. एका दगडाला म्हणले तुम्ही गणोबा, आणि ज्याला कपडे दिले तो हे दगडोबा. 2 दगड घेतले महाराजांनी, आले घराकडे, घरामध्ये ठेवून दिले. दामा शेट्टी आले, म्हणले नामा कस काय बरं आजचा व्यवसाय? म्हणले बाबा लयच नंबर 1. कपडा किती विकला? म्हणले एकही कपडा उरला नाही हो, सगळे देऊन टाकले. कोणाला दिले? म्हणले गणोबाला. गणोबा दगडोबा यायला वाटलं माणसाचे नाव असतील बा. म्हणले कोणीकडे आहेत? म्हणले ते काय म्हणले खोलीमध्ये बसले. कवाड उघडलं तर ते गणोबा दगडोबा 2 दगड हो. जेव्हा नामदेवरायाच्या वडिलांनी कवाड उघडल्याबरोबर ते दोन्हीही दगड चमचम चमचम लागले चमकायला. सोन्याचे दगड झाले. काय सोन्याचा भाव आहे आता? तर सोन्याची दगड झाल्याबरोबर ज्याच्या शेतातले ते दगड होते की नाही, ते का कीर्तनात बसल का ते माणूस? अहो पंढरपूरला पळतच आलं नामदेवरायाच्या घरी. म्हणले नामदेवा, जे दगड आहेत ते आम्हाला देऊन टाका. नामदेव महाराज म्हणले हे जामीनदार आहेत, जेवढे आमच्या कापडाचे पैसे झाले तेवढे पैसे तुम्ही देऊन टाका, तुमचे तुम्ही दगड घेऊन जा. त्याला वाटलं कपड्याचे पैसेच व्हायलेत किती हो. म्हणले होतील 10,000. खटखट खटखट मोजले, पैसे घेतले. महाराजांच्या हातामध्ये तो 2 दगड सोन्याची चमकू लागले. त्यानं महाराजांनी असे 2 दगड त्याच्या हातात ठेवले. त्याचा हात लागला की झाले दगडाचे. त्याला राग आला, पैसा गेला म्हणला आणि सगळंच गेलं. ते दगड तिथं दिले फेकून. तर ते दगड आज नामदेव टेकडी म्हणजे पंढरपूरला नामदेवरायाच्या तिथं त्या दगडाची पूजा नामदेवरायाचे वंशज करतात. अजूनही ते दगड तिथंच आहेत बरं का.
जाऊन बघा तुम्ही, 7-8 दगड आहेत तिथं नामदेवराच्या बाजूला. थाप मार. महाराज म्हणतात एवढं नामदेवरायाचं वैभव आहे, मात्र नामदेवरायाने आपल्या अंगाला काय असे कपडे होते का? होय. सुंबाचा करदोडा रक्ताची रंगोली, रक्ताची रंगोली, कीर्तन करी. तेथे ब्रह्मदेव येऊन या पाहती, आनंदे करती जे जेकार. त्यांच्या कीर्तनात ब्रह्मादिक देव, इंद्रदेव वाळवंटामध्ये आनंदानं नाचायचे. बघायला गेलं तर त्याच्या जवळ काहीच नाही. आणि महाराज म्हणतात आमच्याकडे तुम्ही जर त्या नजरेनं बघू नका. अवघी सत्ता आली हाता, नाम याचा खेचरे दाता. या त्रिभुवनामध्ये जेवढी काही वैभव आहे त्याचे मालक आम्ही आहेत. कसे काय महाराज? नाथबाबांनी एक दृष्टांत फार गोड सांगितला. गावामध्ये गरीबाचं लेकरू होतं. मायबाप लहानपणी मरण पावले. आज्यानं सांभाळ केला. गरीबाचे जेवढे लेकरं दिसायला चांगले राहतात आणि श्रीमंताचे लेकरं हे देव त्याला रूप देत नाही. पैसा देते मात्र रूप देत नाही. गरीबाचे लेकरं दिसायला लय चांगली घेऊ. मुलगी दिसायला चांगली होती आणि गरीबाचा असल्यामुळं कोणत्याही बाया तिला कोणी म्हणाले भांडे घास, कोणी म्हणाले कापूस वेचायला चल, कोणी म्हणाले हळदीला चल. ती बाईनं मोलमजुरीनं काम करायचं. गरिबी परिस्थिती होती, मायबाप नव्हते. आणि एक दिवस त्या राजाचा राजा, त्याला पत्नीपासून मूल बाळ काही झालं नाही. प्रधानानं सल्ला दिला, म्हणले सरकार तुमच्यानंतर हे राज्य सांभाळायचं कोणा? आमची सगळ्यांची इच्छा आहे, तुम्हाला एखादा मुलगा व्हावा यासाठी तुम्ही एखादं लग्न करा म्हणले. आणि मग राजा फिरता फिरता त्या मुलीवर राजाची नजर गेली. राजानं सांगितलं प्रधानजी ते लेकरू कोणाचं आहे? म्हणले ते आपल्या गावातल्या गरीबाचं आहे म्हणले. जा बरं तिच्या आई वडिलाला मागणी घाला. तिला आई वडील नाही म्हणले, म्हातारा आजी आहे म्हणले. आणि प्रधानानं जाऊन मागणी घातली की अहो काय भाग्य तुमचं, राजानं तुमच्या नातीला मागणी घातली. म्हाताऱ्याला एवढा आनंद वाटला. म्हणले त्याचं लग्न आम्ही कसं करू शकणार, तुम्ही काहीच करू नका, मुलगी द्या म्हणले. गरीबाचं लेकरू जेव्हा राजानं आपल्या पदरामध्ये घेतलं आणि जेव्हा ती परतनीला आली, ती का आता आपल्या ऑटोमध्ये येईल का? होय, फॉर्च्युनर गाडी 10-20 लाखाच्या 50 लाखाच्या गाडीमध्ये आलेली आहे. तिच्या हाताखाली 10 नौकर आहेत. तिला आता गावातली बाई म्हणते का भांडे घासते का, निंदाली येते का? राजाची बायको झाल्यावर आता मात्र तिच्यावर राजानं नजर टाकल्यामुळं राज याचे कांदा काय भीक मागे. जशी राजाची पत्नी काही मागू कोणासमोर तो मागण्याची गरज नाही. महाराज सांगतात हरी कृपा होता भक्ता निगती द्वंद्वे. दुर्बळाची कन्या समर्थान
आमच्या ब्राह्मण लोकांना अगोदर स्वर नसते ना आवाज नसते बरं का. आम्ही कस तरी तुमच्या संगतीनं बनवून बघायलो बा. होय, दुर्बळाचं लेकरू श्रीमंतानं केल्यामुळं त्याच्या आता गरिबी राहिली का. हरी कृपा होता भक्ता निगती द्वंद्वी, तशी देवाची कृपा आमच्यावर झाल्यामुळं आता आम्हाला गरिबी राहिलीच नाही. बस तीही त्रिभुवनी, या तिन्ही भुवनाचं आम्ही वैभवाचे धनी. महाराजांना विचारलं, महाराज तुम्ही या त्रिभुवनाचे धनी म्हणता, मालक म्हणता, तुमच्याजवळ असं काय आल्यामुळं तुम्ही या त्रिभुवनाचे त्रिभुवनाचे धनी म्हणजे मालक आम्ही आहेत. महाराज या त्रिभुवनाचा मालक तर देव आहे की हो म्हणले नाही का. जसं भगवान सांगतात की अर्जुना मियाची निर्मिला साता किंवा हाती आहे सूत्र विठोबाच्या. या जगाचं सूत्र कोण आहे. देवाच्या हातात सूत्र आहे. आणि मग देव या त्रिभुवनाचा मालक आहे. तुझी या सत्तेने वेदासी बोलणे सूर्यासी चालणे तुझी या बळी ऐसा तो समर्थ ब्रह्मांडाचा धनी. महाराज म्हणतात जो ब्रह्मांडाचा मालक आहे की नाही तोच आमचा माय बाप आहे म्हणले. आता बापाचं धन कोणाचं होत असते. पित्याचे जे का धन पुत्रा कोण वंचील. आपल्या बापाची शेती, आपल्या बापाच्या बँकेतले पैसे, वडिलाचे पैसे किंवा वडिलाच्या नंतर का गावात जमा होतात का मंदिरामध्ये नाही. त्याचा जो मुलगा असेल त्या मुलाची वाटणी होईल. त्याच्या सातबाराला वडिलाच्या नंतर यांचं नाव लागल किंवा यांचा अधिकार त्याच्यावर आहे. तसं आमचा मायबाप हा कोण आहे. विठ्ठल बाप माय चुलता, विठ्ठल बाप माय चुलता, माहितीये का म्हणले तुम्हाला. त्रिभुवनी ज्याची सत्ता तुकया रक्षिता तो झाला. ज्याची सत्ता त्रिभुवनावर आहे
तो म्हणजे सकळ देवाचाही देव बळिया माझा पंढरीराव, तो या देवाचाही देव, आम्ही ज्याचे दास त्याचा पंढरी निवास, तो या देवाचाही देव काय कळी काळाचा भीड. आमचा देव झाल्यामुळं आम्हाला कोणाची भीती राहिली का? आम्हा हरीच्या दासा काही भय नाही त्रिलोकी. आता आम्हाला भ्यायची गरजच नाही का? अहो या ब्रह्मांडाचा मालक आमचा झालाय. तुका म्हणे आम्हा देवाचा सांगा, ते आम्हाला विसरत नाही ना आम्ही त्याला विसरत नाही. हो तुमची मज लागली सवे, देवाला यायची गोडी लागली नाही, यायला देवाची गोडी लागल्यामुळं नाही विसंबत येरेर. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, हाती आले घाव डाव. घाव म्हणजे काही संसारातले जे संकट राहतात की नाही, हे संकट तुकोबारायांनी सोसले हो. महाराज सांगतात, जोपर्यंत देवाला देव पण केव्हा येते हो, तशी विठ्ठलाची मूर्ती, मारुतीरायाची मूर्ती, ही मूर्ती केव्हा घडती? घाव सहन करत नाही, नाही का, तोपर्यंत मूर्तीला आकार येत नाही. तो का म्हणे तोची संत सोसी जगाचे आघात. आमच्यावर काही संकटही आले. गावामध्ये तुकोबारायांना गाढवावर बसवलं, चपल्याच्या माळे टाकल्या, तव्याचं काळं तोंडाला लावलं. महाराजांना भेटण्यासाठी एक पाहुणा आला. पाहिलं गाढवावर मिरवणूक आहे. महाराज म्हणले बसा, म्हणले थोडस घरी, एक गल्ली राहिली म्हणजे मिरवणुकीची एक गल्ली राहिली म्हणजे आहे का ते, एक राहिली म्हणले गल्ली, तेवढी फिरून येतो म्हणले. निंदी कोणी वंदी, मारी कोणी पूजा करी, मज हेही नाही तेही नाही, वेगळा दोही पासून चालीमध्ये चाली घुसवा लागली, तवा गोड लागायला या लोकांना. होय गाढवाचे घोडे, तुकोबाराय समोर गाढव होतं, त्याचं एका क्षणामध्ये घोडं तयार केलं. काय महाराज, काही त्यांना कुठल्याही बदल. हाती आले घावडाव, लोकांना अपमान करू द्या. गावात लोक म्हणले, होय तुकाराम बुवा, एवढं मंदिर गावात बांधलं आणि तुम्ही गावात हरिपाठ काकडा भजन करत नाही, भंडाऱ्या डोंगरावर काय म्हणले तुम्हाला माळामध्ये त्या. महाराज म्हणले, मी गावात केला असतो, मात्र गावातले तुम्हाला माझं भजन चांगलं दिसलं नसतं, किंवा काही लोकांनी माझ्या भजनाला दिष्ट लावली असती. काय तुकाराम बुवा गावात भजन करायत हो, आणि माझ्या भजन दिठावलं जर गेलं असतं तर मी भजनापासून दूर झालो असतो. यासाठी वनांतरा जातो सांडोनिया घरा. कशासाठी? माझे दिठावेल प्रेम, माझे दिठावेल प्रेम.
मला भजनाला दिठी दिठी म्हणजे दृष्टी लागेल नाही का. माझे दिठावेल प्रेम बुद्धी होईल निष्काम, म्हणून गावात भजन न करता माळावर जाऊन भजन केलो. कोपला पाटील गावाचे हे लोक आता माझं भिक कोण घाले. महाराज चिंताच नाही हो कोणती. किती मोठं संकट आहे. महाराजांच्या घरात भांडण तर रोजच आहे. जिजाबाई रोज कपाळाला हात लावायच्या. माझ्या मायबापानं म्हणले माझं वाटोळं करून टाकलं, याच्या पदराला बांधलं म्हणले. माझ्या मायबापे माझ्या मायबापे माझ्या मायबापे बरे नाही केली. बरं का केलं नाही. पदरी बांधले भिकाऱ्याच्या. अशा अनंत अडचणी जगद्गुरु तुकोबारायांच्या जीवनात आल्या. महाराज कुठंही डगमगले नाही. जिजाबाईनं माहेरातून एकदा पैसे आणले आणि महाराजांना गावातला दुकान बंद पडल्यामुळं मिरच्या घेऊन दिल्या माहेरच्या पैशातून. म्हणले तुकाराम बुवा मालक तुम्ही असं करा, या व्यापाऱ्यासोबत जा म्हणले. मालकाला संगतीच्या लोकाला सांगितलं आमचे मालक भोळे आहेत म्हणले, याला व्यापाराचं तेवढं ज्ञान नाही म्हणले, व्यवहाराची सरली मात. आणि तुकोबाराय मिरची विकायला बसले की बाजारामध्ये गिराईक भलतं हुशार. गिराईकानं भाव करायचा किलोचा म्हणून घ्यायच्या पाव किलो. आता ज्यानं धंदा केला आम्ही केले. टमाटे इकले होय. पहिली गाडी होती 4ला. अहो एक माणूस 50 पैसे किलो टमाटे मागू लागलं मला. मी लहान असताना शेतात टमाटे लावले. 4ची गाडी फुकटची गाडी. मी म्हणलं तुम्ही काय करायला हो याचं. बकरी केली आहे हमारे वो, बकरी केली. घरी आलो बैल सोडून दिली त्या टमाट्यामध्ये. त्याची बकरी वसमतला जाऊन टमाटे खायली ना आपल्या बैलानं खालीत का. बघा अन्न धन मान हे तो प्रारब्धाच्या अधीन. जगद्गुरु तुकोबारायांनी आपल्या पत्नीला शांतपणानं उपदेश केला. म्हणले आवले महाराजांचं असं जोऱ्यात भजन करायचं, मोठ्यानं भजन करायचे. तर तेवढ्यामध्ये लोकांना जास्त न्यायचे, पैसे कमी माल जास्त न्यायचे. महाराजांचा मुद्दले तेवढे आले नाहीत. पैसे जेवढ्याच्या मिरच्या तेवढे पण आले नाहीत. धंदा कोणाचा चांगला असते. अहो 40 रुपयाची मिरची पाव किलो म्हणले त्याला 45 5 रुपये तरी आगाऊ घ्यावं लागतील की नाही. जाणं येणं लांबचा प्रवास दिवसाची मजुरी. महाराज आले त्या भावात नाही, त्या भावाच्या कमी ध्यानच नाही. आणि मग त्याचं टेन्शन आलं देवाला. म्हणले हे जर घरी गेले तर जिजाबाईची न्यायची होतच म्हणले भांडणं. आता काय करावं म्हणले. देवानं काय केलं. महाराजांचा गुमास्ता सेवक म्हणून ज्या ज्या बायानं मिरच्या घेतल्या देव त्याच्या दारामध्ये गेले. म्हणले ए बाई तू किलोचा भाव केला, पाव किलोचे पैसे घेतले, 10 किलो मिरच्या तू आणल्यात म्हणले. तू गुन्हानं पैसे द्यायली का फाशी घेऊ म्हणले इथं दारात सांग. सगळे पैसे देवानं असे गोळा केले. आता कोण्या बाईनं किती किलो घेतल्या ते सगळं देवाला ध्यान. न सांगता तुम्हा कळो येते अंतर.
महाराज भीत गावात येऊ लागले. आता घरात भांडणं होतात. म्हणता देवानं सगळे पैसे गोळा केले आणि जिजाबाईच्या हातामध्ये नेऊन टाकले. महाराज यायलेत म्हणले हरिपाठ करायला बसले इंद्रायणीच्या काठावर. पैसे दुपटीनं आल्याबरोबर जिजाबाई खुश झाल्या. गरम पाणी चहा ठेवलेला होता. म्हणले महाराज आल्याबरोबर तुकोबरायला लागली भ्यायला. असा जर धंदा केल्यावर मी कशाला तुम्हाला बोलल म्हणली. होय कीर्तनाची 4-4, 5-5 हजार आणल्यावर बायको कशाला बोलत. का मरण कोणीकडे का जायचं. महाराज म्हणले सगळं सांगितलं आई साहेबानं. तुम्ही ज्या नौकराला पाठवलं होते की नाही त्यानं सगळे पैसे आपले इथं व्यवस्थित आणून दिलेले आहेत. तुकोबराच्या लक्षात आला आपला नौकर कोणीच नाही ते देवानं काम केलेलं आहे. आमुचा माय बाप देव असे भक्ताची या घरी कामे न सांगता करी. अनाथाचा बंधू अंगी असे हा समंधू. तुकोबराय सांगतात तो देवच आमचा झाल्यामुळं बस आमचा माय बाप देव विठोबा. जगद्गुरु तुकोबारायाचं वैकुंठ गमन जवळ आल्यामुळं तुकोबारायाचे सगळीकडे चरित्र आणि महाराजांचे सगळीकडे अभंग महाराज लोक घेत आहेत. किंवा जोग महाराजांच्या संस्थेचा नियम आहे ज्या संताचं चरित्र किंवा वैकुंठ गमन म्हणा पुण्यस्मरण ज्यांचं आलंय त्यांचं अगोदरपासून त्यांचे अभंग घेऊन चरित्र लोकांना सांगितलं पाहिजे. महाराजांच्या नंतर आता लगेच नाथबाबाचं यायला लागलेले नाथषष्ठी 20 झाली की नंतर अभंग सगळे नाथ महाराजांचं वर्णन करायचे घ्यायचे. चला नंतर पुन्हा राम जन्म हनुमान जन्म हे सगळं चालू. चला जगद्गुरु तुकोबाराय सांगतात राजे जे आम्हाला धन दिले की नाही या धनाचा आम्हाला तिरस्कारही नाही आणि आम्हाला त्याच्याबद्दल खेदही ममताही नाही. ती त्रिभुवनी आम्ही वैभवाचे धनी. आमच्याजवळ असं काय आलेलं आहे की सगळं जगाचा जो बाप आहे तो आमचा मायबाप झालेला आहे. हाती आले घावडाव आमुचा मायबाप देव. आता जगामध्ये जेवढी शक्ती आहे की नाही त्यामध्ये संपत्तीची शक्ती असू द्या सत्तेची शक्ती असू द्या ही सगळी ही शक्ती म्हणजे बळ हे कोणाचं आहे. जसं बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत. आम्ही त्याच्या संगतीमध्ये राहिल्यामुळं त्याचे गुण आमच्या अंगामध्ये आलेले त्याचं सामर्थ्य आमच्या अंगामध्ये आलेलं आहे. आता कितीही या त्रिभुवनामध्ये बळ असू द्या ते बळ आमच्या समोर काहीच करू शकत नाही. अभंगाच्या 3ऱ्या काय
त्रिभुवनी बळ. याचा अर्थ काय? काय त्या त्रिभुवनामध्ये काय असं बळ आहे? आमच्या समोर सगळेही बळ फिके पडले जातात, नाही का? हो, महाराज सांगतात अंगी ऐसे बळ, हो रेडा बोली, जे बळ तीर्थामध्ये नाही, ऐसे बळ नाही अनेकाचे अंगी, तपे तीर्थ जगी दानव्रत. सीतामाय राक्षसनीच्या सोबत राहू लागल्या. राक्षसनी त्राटिका त्रिजटा. अहो, जिथं सीतेची वस्ती होती की नाही, जे इथं सीतेची वस्ती, राम नाम स्मरती झाडी, पाषाणही खडे सदा स्मरती राम राम. दगड धोंडे पशु पक्षी झाड त्राटिका त्रिजटा ह्या राक्षसनी ह्या पण लागल्या नामस्मरण करायला. काय अंगात बळ आहे हो, आपणासारखी करती तात्काळ. आता नाथबाबाचं 2 मिनिटं चरित्र सांगू. त्या गावबाचं चरित्र. गावबा म्हणजे ब्राह्मणाचं गरीबाचं लेकरू. त्याला पुरणपोळी आवडायची आणि त्याच्या घरात पुरणपोळी होत नव्हती. लागलं रडायला. बाप नाही, त्याला मरण पावले लहानपणी, तो लहान असताना. माय म्हणली तू असं कर, नाथबाबाच्या घरी पडल ते काम कर. का? नाथाच्या घरी देवाला नैवेद्य पुरणाच्या पोळीचा होता. लहान लेकराला लागायली किती 1-2 पुरणाची लहान पोळी. आली माय घेऊन, म्हणले बाबा हे लेकरू राहू द्या, म्हणले पुरणाची पोळीसाठी तुमच्या इथं राहू दिलं नाथबाबांना. त्याला लहान मुलं ते विद्यार्थी हसायचे. आणि जेव्हा नाथाने भावार्थ रामायण लिहित असताना उत्तरकांडाला सुरुवात केली, म्हणले आता माझा अवतार कार्य समाप्त होणार आहे. श्रोते म्हणले महाराज याचं हे पूर्ण तरी करा की भावार्थ रामायण. म्हणले राहिलेलं रामायण माझा गावबा करेल म्हणले पूर्ण. लोक लागले हसायला. हे का म्हणले पोळ्या खाणार? हे खायसाठी आलेलं नाही, ह्याला कवा जमलो म्हणले. नाथ बाबा म्हणले आपल्या आसनावर त्याला बसवलं. लिहे म्हणल्या बराबर. बघा तुम्ही, नाथाची ओवी आणि गावबाची ओवी आपल्याला कळतच नाही सामान्य माणसाला. दोन्ही सारख्या दिसतात. काय अंगामध्ये सामर्थ्य आहे. ज्ञानोबाऱ्यांना ब्राह्मण लोक म्हणले तुमच्या अंगात बळ आहे ना, या रेड्याच्या तोंडातून वेद बोलून दाखवा. ज्ञानदेव म्हणे रेड्या ऋग्वेद. माऊली म्हणल्या देव बाप्पा तुमची जर कृपा जर झाली, होता कृपा तुमची पशु बोले वेद. कोणता बोलायचा? काही ब्राह्मण म्हणले तुम्ही ऋग्वेद अवघड आहे म्हणायला. आपण पंढरपूरला गेल्यावर त्या काचामध्ये ठेवलाय बघा ऋग्वेद. मध्ये जाताना गाभाऱ्यात जाताना काचाचं आपण दर्शन घेतो तिथं. म्हणले तुम्ही हे ऋग्वेद म्हणून दाखवा. मस्तकावर हात ठेवल्या बराबर. काय कृपा हो. रेड्यानं वेद घोष जे चालू केला, ब्राह्मण लोकाला त्याचा उच्चार होत नव्हता, असे ते वेदाचे घोष तू लागला म्हणायला. रेड्या मुखी वेद बोलविला, गर्वद्विजाचा हरविला, शांती रूपी प्रगटला ज्ञानोबा माझा, साधकाचा माय बाप दरुशने हरे. ब्राह्मण लोकांना पोथ्या घेऊन आले. रेडा पुढं म्हणायला आणि संहिता घ्यायला रेड्याच्या पाठीमागे हे पाया पडले. म्हणले यायच्या हातानं रेडा जर वेद बोलला, यायच्यामध्ये सामर्थ्य किती. सगळ्या ब्राह्मणांनी पाया पडले. अंगी ऐसे बळ, त्रिभुवनी बळ, त्रिभुवनातलं बळ हे सगळंही बळ संतांमध्ये. का बरं? म्हणजे देव जे बलवान आहे की नाही, तो बलवान त्यांचा झाल्यामुळं अंगी आमुच्या सकळ ती शक्ती देवाची आमच्या अंगात आल्यामुळं जगद्गुरु तुकोबाराय
म्हणे सत्ता तुका म्हणे सत्ता अवघी आमोचीच आता हाती आले गावडाव आमुचा माय बाप देव. तुकोबरायांनी जी सत्ता आहे की नाही, परमार्थिक सत्तेचं वर्णन केलेले बरं का. प्रातिभाषिक सत्ता, परमार्थिक सत्ता. आणि परमार्थिक सत्तेमध्ये बघ की सगळ्याही सत्ता पाया पडत येत असतात. परमार्थिक सत्ता ही तुकोबरायाच्या जवळ रिद्धी सिद्धी सगळ्याही आपोआप येत असतात, चालून येत होत्या महाराज. काय त्या धुंडीती हरिभक्ता मोक्ष सायुज्यता वाट पाहे भक्ताची, किंवा एका जनार्दनी हरी हरी म्हणता मुक्ती सायुज्यता पाठी लागे. सगळ्याही सत्ता आल्यामुळं आता आम्हाला चिंता राहिली नाही. अवघी आमोचेच आता हाती आले गावडाव आमुचा माय बाप देव. दशमीपासून देव देहूला येऊन थांबले, दशमीला कालच्या. आणि तिथं दशमी एकादशी द्वादशी या द्वितीयापर्यंत बीजपर्यंत देवानी ती भजन कीर्तन सगळं तुकोबरायाचा सोहळा केलेला आहे. आणि महाराजांनी सांगितलं लोकांना, आता मस्त तुम्ही चांगलं वागा, कर्मधर्म तुमचे असावे कल्याण. जसं नामदेवरायांनी देवाचा निरोप घेतला की नाही, अहो पांडुरंगा रखुमाईच्या कांता निरोप घ्यावाता येतो आम्ही, राही रखुमाबाई सत्य भामा माता निरोप घ्यावाता येतो आम्ही. नमस्कार माझा गरुड हनुमंता निरोप द्यावाता येतो आम्ही. नामा म्हणे पुढती ठेवून या माथा निरोप घ्यावाता येतो आम्ही. तुकोबाराय म्हणले, आता आम्ही जिथून आलो की नाही तिथं जाणार. ब्रह्मपुरी वास करणे अखंड नदीची तोंड विटाळाचे. तुका म्हणे आम्हा एकांताचा वास ब्रह्मी ब्रह्मरस सेऊ सदा. मस्त आम्ही तिथं जाणार का, आमच्या मायबापापाशी आम्ही जाणार. आम्ही वैकुंठवासी जिथून आलो बस त्याच ठिकाणी जाणार आहे. ते तुकोबरायांचा बीजचा उत्सव प्रत्येक गावोगावी चाललेला आहे. तोच उत्सव आपल्याही गावामध्ये चालू आहे. उपस्थित सर्व आदरणीय आमची सर्व परिसरातील भजनी मंडळी, मृदंगाचार्य, एकापेक्षा एक गुणवान भजनी मंडळी, सुंदर साऊंड सिस्टीम, गावातलं नियोजन चांगलं आहे. फक्त भागवताला थोडीशी वाढून आली माणसं तर बरं वाटलं. कीर्तनाला मस्त तुम्ही आले नाही का, आणि आमच्या भागवताला मावल्या खूप आहेत. मावल्याला काही म्हणणार नाही, थोडं पुरुषाची संख्या कमी आहे. आणि भागवत 1 ते 4 आहे. 1 ते 4 म्हणजे अवघे निरसोनिया काम घ्यावे नाम विठोबाचे. 1 वाजेपर्यंत सकाळपासून 6ला जर शेतात काम केलं, दिवसाचं काम सहज होऊन जाते. बघा वेळ भेटला या. आम्ही तर भागवत सांगणार आहे. इथे एक माणूस असू द्या नाही तर नसू द्या, आम्हाला सेवा दिली तुकाराम पाटलानं तेवढी तर करणं भाग. चला, गोड आणि सुंदर नियोजन आहे. असंच नियोजन जसं पावसाळ्यामध्ये नदीचं पाणी वाढत जाव, वर्षाकाळी सरिता चढू लागे पंडू सुता, तसा गावचा परमार्थ वाढत वाढत गेला पाहिजे अशी मारुतीरायाला प्रार्थना करू. आणि माझ्या वाणीला इथे पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर